छान परतले गेले पाहिजे आपण। हे पहा, त्याला हे तेल सुटायला लागले वाटणाला। त्यानंतर आपण मसाले ॲड करूया। यामध्ये टाकूया हळद, त्यानंतर लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आवश्यकतेनुसार मीठ, चवीनुसार मीठ। हे चांगलं परतून घ्यायचं एकजीव होईल तर। हे बघा, त्यामध्ये आता आपण घालूया मूग। मोड आलेले मूग खूप पौष्टिक असतात। त्यामध्ये भाज्याही तुम्ही आवडीनुसार ॲड करू शकता, बटाटा, वांगा किंवा इतरही भाज्या असू शकतात, तेही तुम्ही टाकू शकता यामध्ये। हे पहा, 2 मिनिटं चांगलं परतून मिक्स करून घेतले याला मसाल्यांच्या। त्यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया। मी रस भाजी बनवणार आहे, जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही, म्हणजे सुकी मीडियम बनवणार आहे। पहा, झाले आपली मिक्स करून। आता हिला 20 मिनिट शिजवून घेऊया। मी जसं पातेल्यात बनवलंय तसं तुम्ही कुकरलाही लावू शकता। तो कुकरला एकच शिट्टी घ्यायची, नाहीतर ती गाळ होते, मूग गाळ होऊन जातात। गाळ म्हणजेच खूप शिजले जातात ते, त्यामुळे ती कुकरला एकच शिट्टी घ्यायची मुगाला। ही पहा, भाजीला किती छान अशी उकळी आली आहे। आता हिला आपण आणखीन 15 मिनिटे शिजवून घेऊया। ही पहा, आपलं मूग शिजवून झालेत छान असे, जास्त पातळही नाही जास्त सुकेही नाही, मीडियम झालेत ते। त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया। कोथिंबीरही टाकून झाली आपली, छान हलवले आपण। आता गॅस बंद करूया, तर सर्व करूया आपण। पहा, छान अशी आपली मूग भाजी झालेली आहे। ही चपातीसोबतही सर्व करू शकता, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता, खूप छान लागते। अशाच चांगल्या रेसिपीज पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।